जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत रेल्वे एनटीपीसी परीक्षा 2026 13 जून 2026 फर्स्ट शिफ्ट झालेल्या पेपर मधील आपण काही प्रश्न बघणार आहोत आणि ते प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीने आलेले आहेत, तशा पद्धतीने आपण अभ्यास करणार आहोत. बघा, तुम्ही इथे बघू शकता. तर हे प्रश्न 13 जून 2026 म्हणजेच कालच्या फर्स्ट शिफ्टला आलेले प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचं लेवल बघून आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला बघूया आपण प्रश्नांना. तर प्रश्न कसे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला आहे, पट्टचित्र ही खालीलपैकी कोणत्या राज्यातील पारंपरिक चित्रकला शैली आहेत? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन बी, ओडिशा. तर ओडिशा या राज्यातील ही जी पट्टचित्र ही जी पारंपरिक चित्रकला शैली आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्याबद्दल थोडक्यात स्पष्टीकरण बघूया. तर पट्टचित्र ही ओडिशा राज्यातील प्रसिद्ध पारंपरिक चित्रकला शैली असून ती प्रामुख्याने भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या चित्रासाठी ओळखली जाते. बघा, यावर कोणता प्रश्न आपल्याला अजून परीक्षेला येऊ शकतो हे तुम्हाला स्टार करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही नोट करून सुद्धा घेऊ शकतात. बघा, प्रश्न आहेत, ओडिशामधील कोणते गाव पट्टचित्रासाठी वारसा हस्तकला गाव म्हणून प्रसिद्ध आहेत? तर या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे रघुराजपूर. तर रघुराजपूर हे गाव वारसा हस्तकला गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. बघा, काही चित्रकला शैली आहेत प्रत्येक राज्यामधील, तर ते प्रत्येक राज्याची चित्रकला शैली आता आपण बघणार आहोत. सर्वात प्रथम बिहार या राज्यातील महत्वाची चित्रकला शैली आहेत मधुबनी, तिलाच मिथिला सुद्धा म्हणतात. टिकोली कला. महाराष्ट्रामधील वारली चित्रकला ही प्रसिद्ध चित्रशैली आहेत. पिंगळू आणि कोळी ही सुद्धा महत्वाची आहेत. राजस्थानमधील आहेत फड चित्रकला, पिच्छवाई, मंदाना, काठपुतळी, लघु चित्रकला. ओडिशामधील आत्ता बघितलं आपण पट्टचित्र, सौरा पेंटिंग, ओडिसी भरतकाम. पश्चिम बंगालमधील कालीघाट पेंटिंग, पटुआ, अल्पना. आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातील कलमकारी, पेन आणि ब्रश आर्ट आहेत. चेरियल स्क्रोल पेंटिंग. गुजरातमधील महत्वाचे आहेत पिथोरा, त्याला भील सुद्धा म्हटले जाते. पटोला, त्याला भरतकाम सुद्धा म्हटले जाते. लिपन काम. मध्य प्रदेशमधील गोंड चित्रकला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो यावेळेस. भील चित्रकला, पिथोरा. उत्तर प्रदेशमधील सांजी कला, चिकनकारी, मातीची हस्तकला. झारखंडमधील सोहराई, कोहबार चित्रकला. हिमाचल प्रदेशमधील कांगडा पेंटिंग, बुलेर, चंबा रुमाल आणि केरळमधील कला मेजुतू, पुलिकाली आणि रस्ता लोककला. जम्मू अँड काश्मीरमधील वाशोली पेंटिंग आणि कर्नाटक मधील चिंतारा कसोटी या महत्वाच्या चित्रकला शैली आहेत या राज्यामधील. तर एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पुढचा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट म्हणजेच काय, तर फेरा ची जागा घेऊन फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट म्हणजेच फेमा कोणत्या वर्षी अंमलात आलाय? बघा, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्टच्या जागी फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट हा कधी किंवा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे किंवा अंमलात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक डी 2000 साली. तर भारताच्या परकीय चलनाचे रक्षण करण्यासाठी बनवलेला एक अतिशय कठोर कायदा होता. आर्थिक उदारीकरणानंतर परकीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी अधिक लवचिक आणि आधुनिक अशा फेमा या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे 2000 या साली. एवढी लक्षात ठेवायची आहेत. यावर कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ते बघा. तर जुन्या फेरा कायद्याच्या तुलनेत नव्या फेमा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर याचा उद्देश आहे विदेशी व्यापाऱ्यांचे आणि चलनाचे व्यवस्थापन व सुलभता वाढवणे. हा त्यामागचा महत्वाचा उद्देश आहे. कशाचा? तर फेमाचा. फेमा कायद्या अंतर्गत परकीय चलनाच्या नियमाचे उल्लंघन केल्यास तो कोणत्या प्रकारचा गुन्हा मानला जातो? बघा, हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. तर उत्तर आहे दिवाणी स्वरूपाचा गुन्हा. पुढील प्रश्न आहेत, भारताचा फेमा कायद्याची अंमलबजावणी करणारी मुख्य तपास यंत्रणा कोणत्या आहेत? तर कोणत्या आहेत? अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी, एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट. तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. हा प्रश्न येऊ शकतो. पुढील प्रश्न आहेत, लडाख अधिकृतपणे भारताचा केंद्रशासित प्रदेश कोणत्या तारखेला बनला?
बघा हा प्रश्न सुद्धा विचारला गेलेला आहे. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे आपलं ऑप्शन सी. 31 ऑक्टोबर 2019 साली लडाख या राज्याला भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून बनवला गेलेला आहे. स्पष्टीकरण काय आहे, तर जम्मू काश्मीर पुनर्गठन कायदा 2019 अंतर्गत 31 ऑक्टोबर 2000 रोजी लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. कधी बनलेला आहे, तर 31 ऑक्टोबर 2019. यावरती कोणते कोणते प्रश्न बनणार आहेत, तर बघा प्रश्न क्रमांक 1, कोणत्या कायद्याअंतर्गत लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. तर कोणत्या कायद्याअंतर्गत, तर जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019 या कायद्याअंतर्गत स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा हा लडाख राज्याला देण्यात आलेला आहे. लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले उपराज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती. बघा लडाख या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले उपराज्यपाल म्हणून R.K. माथुर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. उत्तर असणार आहेत R.K. माथुर. पुढील प्रश्न आहेत प्रश्न 3, लडाख केंद्रशासित प्रदेशात सध्या एकूण किती जिल्हे आहेत. तर सध्या एकूण 7 जिल्हे आहेत. किती? 7. त्यामधील पूर्वी होते 2, लेह आणि कारगिल, आणि आता झालेले आहेत नवीन 5 जिल्हे. तर हे 5 जिल्हे तुम्हाला पाठ करून जायचे आहेत. तर हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. बघा पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमा अंतर्गत नगरपालिकेच्या स्थापनेची तरतूद आहे. तर भारतीय संविधानाच्या 243Q या कलमा अंतर्गत नगरपालिकेच्या स्थापनेची तरतूद दिलेली आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचा हा प्रश्न आलेला आहे. तर त्याचे स्पष्टीकरण काय आहे, भारतीय संविधानातील कलम 243Q अंतर्गत नगरपालिकेच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद 74व्या घटनादुरुस्ती कायदा 1992 द्वारे समाविष्ट करण्यात आलेला आहे. प्रश्न असा सुद्धा विचारला जाऊ शकतो की नगरपालिकेच्या स्थापनेची तरतूद कितव्या घटनादुरुस्तीच्या कायद्यानुसार करण्यात आलेली. तर आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहायचं 74व्या घटनादुरुस्ती कायदा 1992 साली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. त्याबद्दल किती प्रश्न बनतात, 4 प्रश्न आपण घेणार आहोत. तर हे प्रश्न त्यावर बनू शकतात. तर प्रश्न काय आहेत, कोणती घटना दुरुस्ती नगरपालिकाशी संबंधित आहे. तर योग्य उत्तर 74वी घटना दुरुस्ती. पुढील प्रश्न, नगरपालिकासाठी संविधानात कोणती अनुसूची जोडण्यात आली आणि त्यात किती विषय समाविष्ट आहेत. तर योग्य उत्तर होणार 12वी अनुसूची आणि एकूण विषय किती, तर 18. पुढील प्रश्न, संविधानानुसार नगरपालिकेचा कार्यकाळ किती असतो, तर 5 वर्षाचा असतो. प्रश्न पुढचा, नगरपालिकेमध्ये अनुसूचित जाती म्हणजेच SC आणि अनुसूचित जमाती म्हणजेच ST आणि महिलांसाठी जागाच्या आरक्षणाचा उल्लेख भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात केला आहे. तर कलम 243T. तुम्हाला हे लक्षात ठेवायचा. हा प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर पुढील प्रश्न आहेत, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कलम 356. तर कलम 356 नुसार राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाते. तर या आधारित कोणकोणते प्रश्न करू शकतात ते आता बघूया. प्रश्न क्रमांक पहिला म्हणतो, राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला संसदेच्या दोन्ही सभागृहाकडून किती कालावधीत मंजुरी मिळणे आवश्यक आहे. तर याचं उत्तर आहे 2 महिन्याच्या आतमध्ये दोन्ही सभागृहाकडून कालावधी मंजुरी मिळणे आवश्यक असते. पुढील प्रश्न, राष्ट्रपती राजवट जास्तीत जास्त किती कालावधीसाठी वाढवता येते. तर राष्ट्रपती राजवट ही जास्तीत जास्त 3 वर्ष किंवा दर 6 महिन्यांनी संसदीय मंजुरीसह कालावधी हा वाढवला जाऊ शकतो. प्रश्न तिसरा, भारतातील कोणत्या राज्यात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेले आहेत. तर पंजाब 1951 साली पहिल्यांदाच राष्ट्रपती राजवट ही लागू करण्यात आलेली आहे. एवढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बनणार आहेत, भारतातील आर्थिक आणीबाणी संदर्भात कोणते कलम आहेत. आर्थिक आणीबाणी संदर्भात कलम 360 हे येते. तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न आहे, भारतात कोणत्या प्रकारच्या वनस्पतीचे आच्छादन सर्वाधिक क्षेत्रावर आहेत. तर वनस्पतीचे आच्छादन हे उष्णकटिबंधीय पानझडी वने यावर सर्वाधिक क्षेत्रावर आहेत. या क्षेत्रावर आहेत उष्णकटिबंधीय पानझडी वने. याचं स्पष्टीकरण काय आहे, तर भारतातील सर्वाधिक क्षेत्रावर उष्णकटिबंधीय पानझडी आढळतात
यांना मान्सून वने असे सुद्धा म्हणतात. तर ही वने प्रामुख्याने मध्य भारत, उत्तर भारत आणि दख्खन पठाराच्या मोठ्या भागात विस्तारलेली वने आहेत. कोणती? तर उष्णकटिबंधीय पानझडी वने. यावर पण कोणते प्रश्न पडू शकतात? तर प्रश्न एक, भारतातील उष्णकटिबंधीय पानझडी वनामध्ये कोणते वृक्ष प्रजाती सर्वात प्रमुख आहेत? बघा, उष्णकटीय बंदीय पानझडी वनामध्ये सागवान ही वृक्ष किंवा ही वृक्ष प्रजाती सर्वात प्रमुख आहेत. पुढील प्रश्न म्हणतो उष्णकटिबंधीय पानझडी वनांना सामान्यत आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मान्सून वने. आर्द्र पानझडी वने प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? तर आर्द्र पानझडी वने हे ओडिसा, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम घाटाचे उतार या राज्यात आढळतात आर्द्र पानझडी वने. त्या पुढचा प्रश्न आहे, चंदन हे कोणत्या प्रकारच्या वनाचे उदाहरण आहेत? तर चंदन हे उष्णकटिबंधीय पानझडी वने आहेत. एवढी माहिती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. यापैकी कोणताही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. पुढील प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले? तर 42वी घटनादुरुस्ती. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. यावर कोणते प्रश्न करू शकतात? तर बघा, कोणत्या खटल्यात हे स्पष्ट करण्यात आले की उद्देशिका हा संविधानाचा अविभाज्य भाग आहे? तर उत्तर आहेत केशवानंद भारती खटला 1973 साली. पुढील प्रश्न करू शकतो, प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे आदर्श कोणत्या क्रांतीतून घेतले आहेत? तर फ्रेंच या क्रांतीतून घेण्यात आलेले आहेत. 3 शब्द, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व लक्षात असू द्या. पुढील प्रश्न, प्रस्तावनेला संविधानाचे परिचय पत्र असे कोणी म्हटले? तर उत्तर आहेत N.A. पालखीवाला. तर N.A. पालखीवाल्यानेच संविधानाचे परिचय पत्र बनलेले. कशाला? तर प्रस्तावनेला. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न आहेत, भारताचे पंतप्रधान स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज कोठे फडकवतात? तर भारताचे पंतप्रधान हे लाल किल्ल्यावरती राष्ट्रध्वज फडकत असतात. ऑप्शन सी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर या प्रश्नाला पकडून कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात? तर पंतप्रधान लाल किल्ल्याच्या नेमक्या कोणत्या भागावर उभे राहून ध्वजारोहण करतात? बघा, कोणत्या भागावर उभे राहून म्हणजे आतला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर लाहोरी गेटची तटबंदी या ठिकाणी उभे राहून पंतप्रधान लाल किल्ल्याच्या ध्वजारोहण करत असतात. पुढील प्रश्न म्हणतो, 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवणारे पहिले पंतप्रधान कोण होते? तर उत्तर आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. पुढील प्रश्न म्हणतो, लाल किल्ल्यावर सर्वाधिक वेळा म्हणजेच किती वेळा? तर 17 वेळा राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान कोणत्या पंतप्रधानांना मिळाला आहे? तर ते पंडित जवाहरलाल नेहरू यांना हा सर्वाधिक मान मिळालेला आहे. पुढील प्रश्न आहेत इतिहासावरती. तर अकबरने मुघल प्रशासनात प्रामुख्याने मनसबदारी पद्धत का सुरू केली होती? तर अकबरने मुघल प्रशासनामध्ये मनसबदारी ही पद्धत सैन्य संघटित करण्यासाठी आणि प्रशासन केंद्रीकृत करण्यासाठी ही पद्धत सुरू केलेली होती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? ऑप्शन क्रमांक सी. त्याबद्दल कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? तर मनसबदारी व्यवस्थेत जात आणि सवार या संज्ञा काय दर्शवतात? तर त्याचं उत्तर आहे जात ही व्यक्तीचा दर्जा आणि वेतन निश्चित करत असते, तर सवार हा अश्वस्वाराचा दर्जा होतो. पुढील प्रश्न होतो, अकबराने मनसबदारी पद्धतीची मूळ कल्पना कोणत्या प्रदेशातून किंवा देशातून स्वीकारलेली आहे? तर ही मध्य आशिया म्हणजेच मंगोलिया, पर्शिया या प्रदेशातून स्वीकारलेली आहे. प्रश्न पुढचा आहे, कोणत्या मुघल सम्राटाने मनसबदारी पद्धतीत बदल करून 2 अप्सा सी अप्सा पद्धत सुरू केली आहे? तर कोणी केलेली आहे? जहागीर यांनी 2 अस्पा आणि सी अस्पा ही पद्धत सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न म्हणतो, मुघल व्यवस्थेत अधिकाऱ्याचा मान साप म्हणजेच काय? तर पद वंश परागत होतो का? तर नाही, तो सम्राटाच्या नियुक्तीवर अवलंबून होता, त्यामुळे वंश परागत नाही होऊ शकत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न म्हणतो, 18व्या शतकाच्या उत्तरार्धात बंगालमध्ये झालेल्या प्रसिद्ध संन्यासी बंडाचे मुख्य कारण काय होते?
बघा 18व्या शतकाच्या उत्तरार्ध गोलार्धात बंगालमध्ये झालेल्या सैन्यासी बंडाचे कारण होते बंगालमधील भीषण दुष्काळ आणि तीर्थयात्रेवरील निर्बंध, हे या संन्यासी बंडाचे मुख्य कारण होते. स्पष्टीकरण काय? 1770च्या भीषण बंगाल दुष्काळानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या कठोर कर धोरणामुळे आणि संन्यासी फकीरांच्या तीर्थयात्रेवरील निर्बंधामुळे संन्यासी बंड हे उसळले. हे ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या प्रारंभीच्या उठावापैकी एक मानले जाते. तर या आधारित कोणकोणते प्रश्न करू शकतात ते बघा. प्रश्न 1 म्हणतो, बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या कोणत्या प्रसिद्ध कादंबरीची पार्श्वभूमी संन्यासी बंडावर आधारित आहे? तर कोणती प्रसिद्ध कादंबरी आहे? तर आनंदमठ. आनंदमठ या कादंबरीचे लेखक कोणी, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर बंकिमचंद्र चॅटर्जी, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न म्हणतो, संन्यासी बंडात संन्याशांना खालीलपैकी कोणत्या गटाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता? तर उत्तर आहे विस्थापित जमीनदार आणि बेरोजगार झालेले सैनिक. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने प्रदीर्घ काळ चालवलेले संन्यासी बंड मोडून काढले? तर कोणत्या ब्रिटिश सरकारने? तर वॉरन हेस्टिंग्स या गव्हर्नर जनरलने प्रदीर्घ काळ चाललेले हे संन्यासी बंड मोडून काढलेले आहेत. पुढील प्रश्न म्हणतो, संन्यासी बंडातील संन्यासी प्रामुख्याने कोणत्या धार्मिक संप्रदायाचे अनुयायी मानले जाते? बघा, कोणत्या धार्मिक संप्रदायाचे? तर गिरी संप्रदायाचे दशनामी नागा संन्यासी म्हणून मानले जाते किंवा यांना अनुयायी मानले जाते. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. बघा, हे होते 13 जून म्हणजे काल झालेल्या पेपरची फर्स्ट शीट मधले काही क्वेश्चन आपण बघितले आहेत. बघा, याचपैकी या प्रश्नापैकी तुम्हाला प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. प्रश्न तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या सरकारी स्पर्धा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचे ठरू शकतात. बघा, प्रश्न काय आहेत? भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेला संविधानाचे परिचय पत्र असे कोणी म्हटले? पर्याय ए जवाहरलाल नेहरू, पर्याय बी LA पालखीवाला, पर्याय सी डॉक्टर B.R. आंबेडकर आणि पर्याय डी KM मुन्शी. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. चला तर भेटूया आपण उद्याच्या लेक्चरमध्ये काही उरलेले प्रश्न घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.